मैडम ये तो देखो पहली बार की ये पूरा गिर रहा है, ये हमारे पे एक दो बार भी गिरा है यहाँ पे। नमस्कार, मी सायली चाळके आणि तुम्ही पाहताय MB लाईव्ह मराठी। मित्रांनो, मीरा भायंदर एकीकडे प्रगतीच्या दिशेने जाते, प्रगतीच्या वाटेवरती आहे, तर दुसरीकडे दैनंदिन जीवनात मीरा भायंदरकरांना लागणाऱ्या सोयी सुविधा कशा प्रकारे असुविधा बनून राहिल्या आहेत ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आज मी इथे आहे भायंदर वेस्टच्या ST डेपोकडे। तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, हा ST डेपो आहे। ST डेपोला याचं कार्यालय आहे। तुम्ही ह्याच्यावरती जर पाहिलं तर इथे ST डेपोची पाटी सुद्धा जी आहे ती गायब आहे। पूर्णपणे इथे ST डेपो आहे की नाही हे देखील कळत नाही, कारण की ह्याच्यावरती जी पाटी आहे ती देखील पूर्णपणे गायब आहे। तुम्ही आतले दृश्य बघू शकता, या कार्यालयाच्या आतमध्ये कशा प्रकारे गैरसोय केलेली आहे। इथे जे प्रवासी आहेत किंवा इथे जे चालक आहेत ते इथे येऊन विश्राम करत असतात, त्यांच्या सोयी सुविधांचं कशा प्रकारे अपुऱ्या पडत आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे जे वॉशरूम आहे, हे वॉशरूमची देखील किती दयनीय अवस्था आहे। ना इथे लाईट आहे, ना पाणी इथे आहे। अशा अवस्थेत जे आहे ते लोक इथे येतात, जे चालक आहेत STचे चालक जे आहेत ते इथे येतात, ते इथे विश्राम करतात। तुम्ही जर ह्या वरची दीवार बघितली असेल किंवा वरची भिंत बघत असाल तर ह्या भिंतीची अवस्था तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे इथे भेगा पडलेल्या आहेत। कधी इथे मोठा हादसा होऊ शकतो, कधी इथे मोठी दुर्घटना होऊ शकते। मला लागून 20 वर्ष झाली, त्याच्या अगोदरपासून ही इमारत आहे। काय काय असुविधा इथे आहेत आणि तुम्हाला कोणत्या सुविधांची जास्त गरज आहे सध्या? सुविधा म्हणजे काय, हे जे पडतं आहे याची सुविधा झाली पाहिजे। नाही तर पाणी बिणी सगळं आहे इथे, फक्त पिण्याचं पाणी नाही आहे। बाकी वॉशरूम पण आम्ही बघितलं, वॉशरूमची पण दयनीय अवस्था आहे पूर्ण। हां, तेच वरून ते पडत आहे, सगळं पडत आहे। नाही तर साफसफाई होत आहे इथली, पण हे वरून जे पडत आहे त्याचीच आम्हाला भीती वाटते की कधी पडू शकतं आमच्या अंगावर। म्हणजे तुमच्या जीवाला धोका आहे असं तुम्हाला वाटतंय ह्या गोष्टींमुळे? ह्याची कधी कंप्लेंट केली होती का प्रशासनाने? हो, दिले, लेखी एकदा दिलेले, जेव्हा पडलं तेव्हा दिलेले। मग त्याच्यावर काय कारवाई केली? नाही, दुरुस्ती केली होती का? दुरुस्ती म्हणजे ही केलेली एवढीच, नंतर हे परत पडायला लागलं। आता जे मीरा भायंदरचे जे आमदार आहेत किंवा ओळा माजीवाड्याचे जे आमदार आहेत प्रताप सरनाईक, त्यांना परिवहन मंत्री खातं मिळालेलं आहे। मीरा भायंदरमध्ये पहिल्यांदाच असं खातं आलेलं आहे आणि तुमच्या फायद्याचं ते खातं आहे। तर काय तुमची अपेक्षा असेल, त्यांच्याकडे काय मागणी असेल? तुम्ही एक परिवहनच्या संबंधितले व्यक्ती आहात, काय मागणी असेल तुमच्याकडे, काय अपेक्षा आहेत सध्या तुमच्या? अपेक्षा म्हणजे हेच की आता हे लवकरात लवकर दुरुस्त करून मिळावं, म्हणजे आमच्या जीवाला काही धोका निर्माण होणार नाही। मैडम ये तो देखो पहली बार की ये पूरा गिर रहा है, ये हमारे पे एक दो बार भी गिरा है यहाँ पे। हाँ, तो ये जो काम किया है ना, ये आगे जो काम चल रहा था ना स्टेशन का, तो वो लोगों को पकड़ के ये थोड़ा काम करवाया है। आपने खुद के पैसे से ये काम किया? हाँ, खुद के पैसे से तो नहीं, लेकिन जो बाथरूम गिथरूम साफ करते हैं हम खुद 50-50 रुपया सब मिलकर देते हैं और बाथरूम साफ करते हैं। जसं की तुम्ही ऐकलात की लोकांच्याही प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला दाखवतोय की कशा प्रकारे इथे लोक पण तेच सांगतात की जे चालक आहेत ते इथे विश्राम करायला येतात, थोड्या वेळासाठी विश्राम करायला येतात आणि त्यांच्यासाठी जी सोयी सुविधा आहे ती कशा प्रकारे अपुरी आहे। ना इथे पाण्याची सुविधा आहे, ना इथे वॉशरूमची सुविधा आहे। ते स्वतःच्या पैशाने जे आहे तिथे 50-50 रुपये काढून जे आहे, जसं की दादांनी सांगितलं की 50-50 रुपये काढून जे आहेत ते लोक इथे वॉशरूम किंवा जे जी साफसफाई करावी लागते ती साफसफाई हे लोक करतात स्वतःच्या पैशाने, स्वतःच्या स्वखर्चाने जे आहे ते इथे ते लोक जे आहेत ते पूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात। पण प्रशासनाला हा प्रश्न आहे की 50 ते 60 वर्षांपूर्वीची ही इमारत आहे, 50 ते 60 वर्ष झाले त्या ST डेपोच्या कार्यालयाला, पण अजूनही इथे असुविधा का आहे हा प्रश्न आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की परिवहन खातं जे आहे ते मीरा भायंदरच्या वाटेला आलं आहे। मीरा भायंदरचे जे आमदार आहेत प्रताप सरनाईक यांना जे आहे परिवहन मंत्री हे खातं मिळालं आहे। आता त्यांचं मंत्रिपद जे आहे ते सुरू झालेलं आहे, मंत्रिपदाचा कारभार त्यांनी हाती घेतलेला आहे। यानंतर मीरा भायंदरमध्ये ते कशा प्रकारे काम करतात आणि मीरा भायंदरमध्ये हे जे ST डेपोची दुरावस्था झालेली आहे याच्यावरती काय ॲक्शन घेतात हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरेल। पण सध्या जे आहे हे जे कर्मचारी आहेत किंवा हे जे चालक आहेत ह्यांना जी असुविधाला सामोरी जावं लागतंय, ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ जर्नलिस्ट ओंकार सावंत सोबत मी सायली चाळके, MB लाईव्ह।